नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजकाल अनेक लोकांचे काम बैठे स्वरूपाचे असते। ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी बसून काम करणे ही एक सामान्य बाब झाली आहे। मात्र या बैठी जीवनशैलीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। शारीरिक हालचाल कमी झाल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो, हे आता अनेक संशोधनातून समोर आलं आहे। तर पाहूयात दीर्घकाळ बसण्याचे दुष्परिणाम काय आहेत। तर जास्त वेळ बसून राहिल्याने रक्तदाब वाढू शकतो, तसेच रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळा होण्याची शक्यता निर्माण होते। यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो। शारीरिक हालचाल नसल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत आणि चरबी जमा होते। यामुळे वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो, जे अनेक आजारांचे मूळ कारण आहे। बैठी जीवनशैलीमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका निर्माण होतो। अभ्यासातून असे दिसून आले आहे की जास्त वेळ बसून राहिल्याने मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो। यामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव वाढू शकतो। स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होण्याची शक्यता असते। दीर्घकाळ बसून राहिल्याने हाडे कमजोर होतात, विशेषतः वृद्ध लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते। तसेच जास्त वेळ बसल्याने पायांवर दाब येतो आणि रक्त परिसंचरण नीट होत नाही। यामुळे पायांना सूज येणे, रक्तवाहिन्या फुगणे आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो। काही संशोधनांनुसार बैठी जीवनशैलीमुळे काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो, जसे की मोठ्या आतड्याचा, गर्भाशयाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर। शारीरिक हालचाल कमी झाल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात। जास्त वेळ बसून राहिल्याने स्नायूंचा वापर कमी होतो, त्यामुळे ते कमजोर होतात आणि त्यांची ताकद कमी होते। यामुळे शारीरिक क्षमता कमी होते आणि लवकर थकवा येतो। तर यापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे आपण पाहूयात। दर तासाला किमान 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि जागेवरच थोडे चाला किंवा स्ट्रेचिंग करा। जर शक्य असेल तर स्टँडिंग डेस्कचा वापर करा किंवा वेळोवेळी उभे राहून काम करा। लहान अंतरासाठी लिफ्ट टाळा आणि पायऱ्यांचा वापर करा। खुर्चीवर बसूनच हात, पाय आणि मानेचे व्यायाम करा। योगा आणि प्राणायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते। आपल्या दैनंदिन जीवनात चालणे, सायकल चालवणे किंवा इतर शारीरिक ऍक्टिव्हिटीजचा समावेश करा। दररोज किमान 30 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणे आवश्यक आहे। काम करताना योग्य आसनात बसा, ज्यामुळे पाठीवर आणि मानेवरती ताण येणार नाही। दररोज 7 ते 8 तास पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। आपल्या आहारात फळे, भाज्या आणि पुरेसे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा। जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा। बैठी जीवनशैली आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींना महत्त्व देणे आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे। लहान बदल करूनही आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।